प्रथम जी काही पहिली लिंक दिसेल IGRmaharashtra.gov.in यावर क्लिक करायचं। पुढे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांचं मुख्य पेज दिसेल। यामध्ये संबंधित विभागाकडनं वेगवेगळ्या जनतेच्या सोयीसाठी वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहे। पैकी अभिलेख व भरणा यामधील ई शोध या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला विनाशुल्क सेवा हा मुद्दा दिसेल, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जुना दस्त बघायचा आहे। तर जुना दस्त बघण्यासाठी या ठिकाणी दोन महत्त्वाच्या मुद्द्यानिहाय आपल्याला तो शोधता येतो। पहिला मुद्दा म्हणजे मिळकत निहाय, म्हणजेच प्रॉपर्टी डिटेल जर माहिती असेल तर त्याच्यानुसार आपण संबंधित दस्त शोधू शकतो। आणि दुसरा मुद्दा म्हणजे दस्त निहाय, म्हणजेच आपल्याला जर दस्त क्रमांक माहीत असेल तर आपण त्याच्यानुसार तो जुना दस्त हा शोधू शकतो। त्यानंतर पुढे हे जे दस्त आहेत हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आपल्याला शोधता येतात। त्यापैकी जो पहिला विभाग केलेला आहे तो म्हणजे मुंबई व मुंबई उपनगर, दुसरा विभाग उर्वरित महाराष्ट्र आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील शहरी विभाग, असे 3 प्रकारचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत। त्यानुसार आपण सगळ्यात पहिले उदाहरणाखातर काही या ठिकाणी बघणार आहे। पैकी आपण सगळ्यात प्रथम मिळकत निहाय या मुद्द्यानुसार आपण उर्वरित महाराष्ट्रामधील दस्त शोधणार आहे, पाहणार आहे। त्यासाठी मी एक दस्त शोधतोय सन 2016चा, जिल्हा अहिल्यानगर, त्यानंतर तहसील म्हणजे आपला तालुका पारनेर, त्यानंतर गाव, मी उदाहरणादाखल जे काही दाखवतोय गाव ते आहे दरोडी गाव। दरोडीमधील गट नंबर 926, त्यानंतर कॅप्चा टाकणे आणि शोधा म्हणायचं। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कॅप्चा टाकून पाहू। पुन्हा शोधा म्हणू। प्लीज वेट असा मेसेज येतोय। पहा या ठिकाणी आपल्याला 2016 सालचा पारनेर तालुक्यामधील दरोडी गावचा गट नंबर 926चा जो काही दस्त जो झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। आता ह्या दस्ताचं जी काही इंडेक्स 2 आहे ती आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये इंडेक्स 2 असं लिहिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला जो काही दस्त झालेला आहे तो पहा या ठिकाणी पाहायला भेटतोय। याचा वापर आपण माहितीसाठी निश्चित करू शकतो। ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर आपण पाहूयात दस्त निहाय, म्हणजे जर दस्त क्रमांक माहिती असेल तर कसा शोधायचा। तर दस्त क्रमांक निहाय आपण पाहणार आहोत। त्यामध्ये रेग्युलर ऑप्शन निवडायचा, मी जिल्हा निवडतोय अहिल्यानगर, त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर, त्यानंतर मी उदाहरणासाठी एक साल निवडतोय 2021, त्यानंतर मला माहिती असलेला दस्त क्रमांक टाकतोय की जो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा आणि शोधा म्हणायचं। प्लीज वेट असा मेसेज येतोय। त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला तो अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील जो काही दस्त क्रमांक 3270 आहे, जो काही या ठिकाणी तो नोंदवला गेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। त्याचं डिटेल इथं पाहायला भेटतंय आणि उजव्या कोपऱ्याला इंडेक्स 2 वर जर आपण क्लिक केलं तर त्या दस्ताची सूची क्रमांक 2 अर्थातच आपला इंडेक्स 2 आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय। पहा अशा पद्धतीने आपण जुना नोंदणीकृत दस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पण या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायचा, या साईटवर आपल्याला सन 1985 ते आत्तापर्यंतचे जुने नोंदणीकृत दस्त आपल्याला पाहायला भेटतील। त्याच्या आधीचे नोंदणीकृत दस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार नाही। अशा पद्धतीने गणेश आपण जुना नोंदणीकृत दस्त अगदी घर बसल्या देखील पाहू शकतो।